बाबरी मशिदीचं पतन झाल्यानंतर स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी असं विधान केलं होतं एका वृत्तपत्राला मुलाखत देताना की जर का ते कार्यकर्ते ते लोक शिवसेनेचे असतील माझे असतील तर मला त्यांचा अभिमान वाटतो। यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती। भाजप म्हणण्यापेक्षा सुद्धा विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांची थोडी अडचण झाली, कारण त्यांचा आज देखील दावा आहे, भाजपचा दावा आहे की शिवसेनेचा काही सहभागच नव्हता त्यामध्ये। मात्र तरी सुद्धा बाळासाहेबांच्या विधानानं, कारण तेव्हा ते एकमेव विधान होतं, जरी ते इनडिरेक्ट असलं तरी सुद्धा, पण बाळासाहेब ठाकरे एकदम देशाच्या पातळीला गेले। राजकारणामध्ये त्यांना एक मोठी गती मिळाली, महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा। आता या वाक्यानंतर काही झालं असेल तर त्याची जबाबदारी, किंवा ते झालं माझ्या लोकांनी केलं असेल तर मी त्याची जबाबदारी घेतो किंवा मला त्याचा अभिमान वाटतो, असं आणखी एक विधान समोर आलेलं आहे शरद पवारांचं। थोडी तुलना वेगळी आहे पण तरी सुद्धा जे अँगल्स आहेत ते तसेच आहेत। शरद पवारांनी नाशिकमधल्या सभेमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये, ज्या कार्यकर्त्यानं ज्या माणसानं कांद्याच्या प्रश्नावर आवाज दिला, प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, घोषणा दिली, कांद्यावर बोला असं म्हटलं, त्या व्यक्तीबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की तो माझा कार्यकर्ता असेल तर मला त्याचा अभिमान वाटतो। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरती आपला हा कार्यक्रम चर्चा तर होणारच। जेव्हा अशा काही घटना घडतात की ज्या इतिहासाच्या प्रवाहाला वळण देऊ शकतात, घटना बदलू शकतात, घडवू शकतात, तेव्हा चर्चा करावी लागते आणि अशीच चर्चा या विधानाच्या अनुषंगाने केली पाहिजे। शरद पवारांनी काय म्हटलं, त्याचे काय अर्थ आहेत याकडे मी जाईन, पण त्यापूर्वी काही वेगळ्या छोट्या छोट्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत त्यासुद्धा मी आपल्याला मुद्दामून लक्षात आणून देऊ इच्छितो। शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल किंवा शरद पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांनी अक्षरशः, आणि हा तसा वारसा यशवंतरावांना पण यामध्ये घ्यावं लागेल, यशवंतराव चव्हाणांपासून, पण अगदी साध्या सुध्या माणसांना, मुंबईच्या बाबतीत शिवसेना असेल, उर्वरित महाराष्ट्राच्या बाबतीत, पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठवाड्याच्या बाबतीत शरद पवार आणि शिवसेना दोन्ही आपापल्या पातळीला असतील, यांनी साध्या सुध्या माणसांना सत्ता पदांवरती आणलं, पक्षाच्या पदांवरती आणलं, आमदार खासदार सुद्धा केलं। एकीकडे नारायण राणे मुख्यमंत्री होऊ शकले, इथे आर पाटील उपमुख्यमंत्री होऊ शकले। या घडामोडी या दोन पक्षांनी घडवून दाखवल्या। हाच किताब मनसेनं सुद्धा स्वतःची उभारी चालू असताना दाखवून दिलेला आहे। सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला प्रस्थापित राजकारणाला चॅलेंज करून पुढे जायचं असतं, त्यावेळी तुम्ही नव्या दम्याचं रक्त त्या पक्षामध्ये, संघटनेमध्ये, राज्याच्या राजकारणामध्ये आतमध्ये शिरकाव करू देता त्याचा, ज्याच्यामुळे सगळं वातावरण बदलतं आणि पक्षांतर्गत सुद्धा हे होत असतं। म्हणजे मला आठवतंय की एकदा एका कार्यक्रमावरती, एक एंटरटेनमेंट कार्यक्रम होता, मराठी मनोरंजन वाहिनीचा कार्यक्रम होता, आणि त्यावर एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारे म्हणजे निषेध केला होता, जाऊन धडकले होते त्या कार्यक्रमाच्या वेळी। हे शिवसेनेच्या बाबतीत झालं होतं, मराठी वृत्तवाहिनी होती, आणि त्या कार्यक्रमावरती जो, मी हल्ला शब्द वापरणार नाही, पण तिकडे ते लोक घुसले होते। त्यानंतरची बातमी आली होती की शिवसेनेनं आपला युवा सेनेचा काय सचिव म्हणा किंवा जी काही नवी युवा सेनेची एक नवी पिढी जी आहे, टीम आहे, ती ठरवलेली आहे, आणि हे त्याचा ट्रेलर होता। आणि असंच अनेक ठिकाणी बघायला मिळतं। या छोट्या छोट्या घटना त्या पक्ष संघटनेमध्ये पुढे काय होतंय हे त्यामुळे बघायला मिळतं। असे कार्यकर्ते जेव्हा असे काहीतरी, ज्याला आपण म्हणू थोडे धाडसी कृत्य करतात, ती सुरुवातीला जरी आपल्याला वाटत असली की रे असं काय केलं जातंय, असं का वागलं जातंय, पण त्याच्यामागे डीप अर्थ असू शकतो। त्याद्वारे तुम्ही नेत्यांच्या नजरेत तर येतातच, तुमचं अस्तित्व तयार व्हायला लागतं। बच्चू कडू याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे, आपल्याला कल्पना आहे। एक आक्रमक कार्यकर्ता ते आज महायुतीचा घटक पक्षापर्यंत केलेली त्यांनी प्रगती, आमदारके वगैरे सगळं त्यामध्ये आलंच। हा छोटा नसतो हा प्रवास, आणि सोपाही नसतो, त्यामुळे त्याचं एक महत्त्व आहे। या घडामोडी लक्षात घेऊन आपल्याला शरद पवारांच्या विधानाकडे, आणि मी नाशिकचा ट्रॅक विसरलेलो नाही, मी त्याच्याकडे परत एकदा आणतो। नाशिकमध्ये ज्या किरण सानप नावाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, कारण ते नंतर स्पष्ट झालं की तो राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता आहे, त्यानं हा मोदींच्या सभेमध्ये जो काही प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामागचं काही पक्षीय कारण असू शकतं,
ठरवून असू शकतं किंवा काय असू शकतो, प्रश्न तो नाही आहे. यापूर्वी मला जी माहिती मिळत होती, मी जी लोकांशी बोलल्यानंतर आपल्याला कळते, पत्रकारांशी कार्यकर्त्यांशी बोलल्यावर आपल्याला कळते, नेत्यांशी बोलल्यावर सुद्धा आपल्याला कळते, त्यातून हे स्पष्ट झालं होतं की या निवडणुकीनंतर शरद पवार विधानसभेच्या दृष्टीने आतापासून तयारी करू लागलेले आहेत आणि यावेळी त्यांनी पक्ष संघटनेमध्ये जी आता प्रचंड मोठी पोकळी विविध पदांवरती तयार झालेली आहे तिथे ते नवीन रक्त इन्फ्यूज करतायत. ती प्रक्रिया आतापासून सुरू झालेली आहे. अनेक जण त्यांच्या विविध सेल्स किंवा त्या विविध पक्षाच्या ज्या फ्रंट्स आघाड्या असतात त्याच्यामध्ये ती अशी माणसं दिसू सुद्धा लागलेली आहेत. आता मात्र अक्षरशः पारावरच्या साध्या सुध्या घरातल्या गावातल्या अशा ज्यांना कधी कोणी ओळखलं नसतं, नेहमी कदाचित नेत्याच्या मागे जी माणसं उभी असतील अशा माणसांना, अशा तरुणाईंना शरद पवार विधानसभेमध्ये आणण्याचा पूर्ण विचार करतायत. आता इथे पुढची गोष्ट महत्त्वाची आहे आणि इथे हा नाशिकमधला किरण सानप हा पॅटर्न महत्त्वाचा ठरतो. कारण अशाच तरुणाईला की जे थेट धक्का देऊ शकतात, आवाज देऊ शकतात, आव्हान देऊ शकतात, रिस्क घेऊ शकतात, अशांचा शोध शरद पवार करतायत. हे का, हे दोन डॉट्स का जोडायचे? कारण शरद पवारांनी अशा प्रकारच्या थेट आक्रमक कृत्याचं, थेट जाहीर समर्थन करण्याचं मला तरी उदाहरण आठवत नाही. अप्रत्यक्षरित्या त्यांनी कदाचित त्याबद्दल अप्रत्यक्षरित्या सपोर्ट केला असेल, बोललेच नसतील, असं सगळं झालेलं आहे. पण यावेळी ते थेट म्हणाले की असं जर का माझा कार्यकर्ता असेल तर मला त्याचा अभिमान आहे. विधान फार मोठं आहे. मी उगाच नाही त्याची तुलना बाळासाहेब ठाकरेंच्या त्या विधानाशी केली. आणि जर का असं असेल, कारण लक्षात घ्या, नरेंद्र मोदींच्या, पंतप्रधान मोदींच्या सभेमध्ये तुमचा हा कार्यकर्ता आहे, तो थेट आवाज देतो, काय घोषणा देतो, प्रश्न विचारतो. याच्यामुळे एक प्रकारचा अव्यक्त असा बॅलन्स असतो. तुमची सभा तुमच्याकडे, आमची सभा आमच्याकडे, आम्ही तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. आता त्यासला सगळ्याला बाजूला सारून हा एक वेगळा पॅटर्न तयार होऊ शकतो, तो म्हणजे सरळ भिडायचा आहे. आणि विधानसभेमध्ये तर मोठी या बाबतीतली उलाढाल होऊ शकते, महाराष्ट्रभर बघायला मिळू शकते. कोणी आपलं नाही परकं नाही, सरळ त्यामध्ये उतरायचं आहे, लढायचं आहे. आणि यासाठी जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्यांकडनं ते होण्यासारखं नाही, कारण त्यांच्या सगळीकडचे लागेबांधे असतात. कोणी किती या बाजूचा असो नाही तर त्या बाजूचा असो, त्यांचे लागेबांधे आहेत. शरद पवारांना आता लागेबांधे असलेले ज्येष्ठ नेते नको आहेत. ते त्यांच्याबरोबर आहे, शरद पवारांबरोबर असतील, छगन भुजबळ आहेत, जयंत पाटील असतील आणि असे बाकीचे नेते सुद्धा आहेत. पण कितीही झालं तरी वर्षानुवर्षाच्या राजकारणानंतर या सगळ्यांची समोरच्यांबरोबर लागेबांधे आहेत. आणि चांगल्या अर्थानं म्हणतोय मी, शिवसेनेचे पण आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे भाजपच्या नेत्यांसमवेत सुद्धा आहेत, एकनाथ शिंदेच्या काही नेत्यांसमवेत सुद्धा तसे असू शकतात आणि ते असणारच, कारण वर्षानुवर्ष एकमेकांसोबत त्यांनी काम केलेले, शेजारी बसलेले आहेत विधिमंडळामध्ये. आता मात्र शरद पवारांना पूर्णतः डिटॅच असलेली, लागेबांधे नसलेली, थेट अंगावर घेऊ शकत असणारी अशा तरुण पिढीची गरज आहे पक्षाला पुढे नेण्यासाठी. कारण यापुढचं आव्हान आहे विधानसभेचं. त्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीला अर्थातच आक्रमकपणे ती उतरणार आहे, कारण सत्तेचा, महाराष्ट्राच्या सत्तेचा मुद्दा आहे, राष्ट्रवादी पक्षाच्या विस्ताराचा मुद्दा आहे. आणि तो विस्तार आणि ती ताकद जर का वाढवून मिळाली तर त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं पक्षांतर्गत स्थान, महाविकास आघाडी मधल्या राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया सुळेंचं स्थिर व्हायचं असेल तर त्या प्रमाणात आमदारांचा लागणारा सपोर्ट, हे आमदार प्रस्थापित आमदारांपेक्षा नवेच आमदार लागतील की जे शरद पवारांचं ऐकतील, सुप्रिया सुळेंचं ऐकतील. याच्यामधल्या गृहीत गोष्टी सगळ्या तुम्ही समजू शकता. ते पाहता त्यांना इथे नव्या पिढीचं, नव्या दमाचं, नव्या रक्ताचंच नवीन कार्डर त्यांना उभं करावं लागणार आहे, आमदारांचं सुद्धा. आणि यासाठी मी जसं शब्दशः म्हणतोय, हा शब्द मला एका पत्रकारांकडनं मला लक्षात आला होता, मला तो 100% पटला. पारावरच्या पोरांना, ज्या मोर्चांमध्ये जे नेत्यांच्या मागे उभे असतात अशा पोरांना, तरुणांना, नोकरीसाठी, हे MPSC साठी झटणाऱ्यांना, अशी जी सगळ्या अर्थानं वंचित असतात अशा तरुणाईला, अशा तरुणांना हेरून शरद पवार त्यांना थेट आमदारकीच्या या युद्धामध्ये, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवणार, हा त्यांचा पॅटर्न असेल. आणि याची छोटीशी चुणूक ही नाशिकमध्ये या किरण सानप प्रकरणामध्ये बघायला मिळते. ती नुसती एक घटना म्हणून बघण्याची चूक आपण करू नये. ती घटना नाही आहे, हा संदेश आहे की यापुढे शरद पवारांना माणसं कशी पाहिजेत राष्ट्रवादीमध्ये. हा पॅटर्न शरद पवारांचा, म्हणजे राष्ट्रवादीची प्रकृती नाहीये, प्रवृत्ती नाहीये. आक्रमकपणा वगैरे ठीक आहे, जितेंद्र आव्हाड आहेतच की त्यांच्याकडे आक्रमक म्हणून नेहमीच बघत आलेलो, पण हे काहीतरी वेगळं आहे. हा पॅटर्न या अर्थानं शिवसेनेचा राहिलेला आहे नेहमी.
पण हे जर का शरद पवार आता राष्ट्रवादीमध्ये आणत असतील तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हे मॉडेल म्हणून जर का असेल तर या मॉडेलला शरद पवारांचा राष्ट्रवादीचा नवा आक्रमक चेहरा, शिवसेनेचा तर आहेतच, उद्धव ठाकरे अधिक आक्रमक झालेले आहेत, आदित्य ठाकरे आहेत आणि त्यांच्याकडे सगळी ही मंडळी आता आहे, तर शिवसेनेसाठी तो काही वेगळा नाही आहे. पण एक शहराच्या पातळीला आक्रमकपणा शिवसेनेचा आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये, उर्वरित महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा, तसं हे दोन्ही पक्ष जवळपास एकत्र होऊन काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये. अशी जर का ही आक्रमक तरुणाईची बंडखोर पिढी जर का हे विधानसभेला उतरवणार असतील तर मात्र महायुतीच्या बाबतीतल्या अडचणी वाढतील. एक, मुळात ते एकत्र लढणार असतील तर खूप वेगळ्याच अडचणी, म्हणजे नवीन रक्त वगैरे सगळं सोडून द्या, इतके भरपूर नेते, भाजपला स्वतःहून स्वबळावरती 200 पर्यंतच्या जागा जिंकायच्या आहेत, 150 पार करायच्या आहेत, म्हणजे किमान 200 तरी लढाव्या लागतील. राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या महत्वाकांक्षा असणार आहेत मुख्यमंत्री पदासाठीच्या, एकनाथ शिंदेंच्या असणार आहे की महायुती अंतर्गत शिवसेनेचं वर्चस्व आणि महाराष्ट्रावरचं शिवसेना म्हणून पक्ष आपला आहे आणि आपलं वर्चस्व हे दाखवावं लागणार आहे. हे कमी म्हणून की काय, जर का म्हणजे तिकडे हे सगळे प्रस्थापित असणार आहे ती मंडळी जी आज आपल्याला नावं बघायला मिळतात, शिवसेनेतली, अजित पवारांची, भाजपमधली, त्यांच्यासमोर जर का ही तरुणाई, मी जसं मगाशी म्हणालो, कुठलेही लागे बांधे नसलेले समोरच्या, म्हणजे इथे ते गढीवरचे आणि साध्या झोपडीतले किंवा गाव वस्तीवरची जी मंडळी आहेत, तसे लागेबंधे यांच्यामध्ये नसलेली ही मंडळी जर का उभे राहिले तर कोणत्याही काळामध्ये इतिहासाच्या नेहमी अशा वंचितांच्या बाजूने समाजमन झुकताना दिसतं. कारण ती फाटकी असतात, ती साधी असतात, त्यांचा पूर्ण स्लेट क्लीन असतो, त्यांच्याकडे तुम्ही बोट दाखवू शकणार नसता. आणि अशाच लोकांना घेऊन जर का खेळायचं ठरवलं असेल युद्ध या अर्थानं, तर ही स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची ठरणार आहे, ज्याची दखल भाजपला, महायुतीला आतापासून घ्यावी लागेल. कारण तुमच्याकडे जागा सगळ्या ॲक्वायर करण्यात आलेल्या आहेत, पण शरद पवार जर का हा किरण सानप पॅटर्न, मॉडेल, फॉर्म्युला आणणार असतील, आणि शिवसेना तर त्याच दिशेने वाटते, पण खास करून राष्ट्रवादी काँग्रेस, जवळपास आपण बघतोय राष्ट्रवादीचा जो काही स्ट्राईक रेट आहे तो आतापर्यंतचा जर का पाहिला त्याच्यामधले त्यांचे काही जागा तशाच राहतील, पण बाकीच्या बऱ्याच जागा, जवळपास माझा अंदाज आहे किमान 50 ते 60% जागा तरी अशा बघायला मिळाल्या तरी आश्चर्य वाटणार आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण वेगळं रक्त भरलेलं आहे, नवीन तरुण एकदम दिलेले आहेत. मी जसे म्हणतोय साधे फाटके, साधे सुधे, पारावरचे तरुण. तर काय करणार महायुती? आणि शरद पवारांनी, मला अभिमान वाटतो हे जे विधान केले, असं करून त्यांनी या तरुणाईला, जी आत्ताची राष्ट्रवादीमधली आहे आणि जी येऊ पाहते, अशांना एक प्रकारे सरळ हा संदेश दिलेला आहे, संकेत दिला, असं मला वाटतं की आपल्याला आक्रमक व्हायचे. आणि अशा आक्रमकपणा, लागेबांधे नसलेला, थेट अंगावर घेऊ शकणारा, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाज देणाऱ्या माणसाचं समर्थन शरद पवार करत असतील तर महाराष्ट्रामध्ये यापुढे काय वाढून ठेवलेला प्रश्न मला पडतो. काही पातळीला तर मला काळजी वाटते की त्या अर्थाने ही संस्कृती असावी का? आतापर्यंतचा अव्यक्त बॅलन्स होता की तुमच्या सभा, आमच्या सभा, आपण कोणी एकमेकांमध्ये राडा करत नव्हते, करण्याची पूर्ण ताकद असून सुद्धा अशा केले जात नव्हते. आता असं होणार आहे का, बघायला मिळणार आहे का? त्या दृष्टीने पुढचा संघर्ष फार तीव्र असेल असं मला वाटतं. यामुळे पण हे अशा प्रकारे भाकरी फिरवणं, पक्षांतर्गत शरद पवारांचा शब्द, भाकरी फिरवली जर का गेली राष्ट्रवादीला, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला त्याचे फायदे, काही एमिनेंट फायदे नक्कीच मिळू शकतात. कोणत्याही पक्षाला पुढे नेण्यासाठी अशीच माणसं तुम्हाला नवीन पिढी जाणावी लागते, जे भारताच्या राजकारणात होत आलेलं आहे. काँग्रेसने नवीन पिढी दिली नाही, बाकीचे प्रादेशिक पक्ष तयार झाले, बाकीच्या प्रादेशिक पक्षांमध्ये माणसं आल्यानंतर त्यांचे गट पडले. असंच होत आलेलं आहे, नेहमी एक एक पिढी बदलत गेली किंवा ते बाहेर तरी पडलेले आहेत. काही जण त्याच्यात टिकले, काही जण मूळच्या पक्षामध्ये टिकले. काँग्रेसमध्ये सुद्धा एक मोठा लाट आला आणि पूर्ण काँग्रेस अनेक ठिकाणावरनं धाराशाही झाला, निघून गेला, संपून गेला, आणि तिकडे बाकीच्या पिढ्या आल्या, बाकीच्या पक्षातून मधून आलेले आहेत. हे जसं पक्ष वर्सेस पक्ष असतं तसं पक्षांतर्गत सुद्धा असतं. शरद पवारांनी या अर्थानं आपला पक्ष फुटण्याची इष्टापत्ती करून घेतलेली आहे. काही लोकांना ज्यांना कधीही बाहेर करता आलं नसतं, बाजूला करता आलं नसतं, त्या जागा सगळ्या रिकाम्या मिळालेल्या आहेत. आणि तिथे शरद पवार हे करताना बघायला मिळतंय. हे काही प्रमाणात भाजपने केलं, बऱ्यापैकी आतापर्यंत केलं, म्हणून तर भाजपची जागा महाराष्ट्रात बनू शकली अनेक ठिकाणी. जो माधव फॉर्म्युला असेल, गोपीनाथ मुंडेंसारखं, आणि अगदी विनोद तावडे, आशिष शेलारांपर्यंत, राम सातपुतेंपर्यंत उदाहरणं आपल्याला दाखवता येतात. अशी वरपासून खालपर्यंत दाखवता येतील की प्रत्येक मागच्या 40 वर्षामध्ये दर 10 वर्षांनी वेगवेगळ्या तुम्हाला चेहरे कसे बघायला मिळालेत भाजपमध्ये. हे होण्याची प्रक्रिया भाजपमध्ये आता व्हायला तुलनेनं मर्यादा असणार आहे. कारण आता
इतक्या प्रमाणातला सगळा काढेल. अर्थात भाजप धक्के देऊ शकतं, एक मजबूत वरचं नेतृत्व असेल तर खालच्यांना ते ऐकावं लागतं, हे गृहीत आहे, पण ते भाजप ते करू शकतं, पण एका लेवलला त्याची मर्यादा असेल. पण त्याला दुसरी गोष्ट, नुसते तरुण देऊन चालत नाहीत. राम सातपुते आळला म्हणजे विद्रोह होतो अशातला भाग नाहीये. त्या विद्रोहासाठी तुमचा चेहरा किती आक्रमक असो, विद्रोही असो, काही का असे ना, तुमच्या मागचं बॅगेज तुमच्यावरती नेहमी भूत बनवून बसलेलं असतं. त्यामुळे भाजप किंवा अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा एकनाथ शिंदे यांना त्या विद्रोहाचा फायदा घेण्याची शक्यता कमी आहे, कारण तुम्ही आता प्रस्थापितांच्या भागात आहात, तुम्ही सत्ताधारी आहात. नेहमी विद्रोहाचा फायदा विरोधातल्या माणसांना मिळतो, पक्षाला मिळतो, संघटनेला मिळतो. प्रहारच्या बच्चू कडूंना म्हणूनच बाजूला व्हावं लागलं, म्हणून ते पुन्हा आक्रमक होऊ शकतात नवनीत राणांच्या विरोधात, नाहीतर त्याला काय अर्थ राहिला नसता. शरद पवारांची राष्ट्रवादी आता त्या पातळीला आहे आणि म्हणूनच या पुढचे दिवस खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. या मॉडेलला खरंच राष्ट्रवादीने ॲक्सेप्ट केलंय का? खरंच आता राष्ट्रवादी शिवसेना स्टाईलने काम करणार आहे का? काही प्रमाणात, मी अगदी जशीच्या तशी पॅरलल्स काढत नाहीये, पण महाराष्ट्रामध्ये एक काळ होता, संभाजी ब्रिगेडने जोरदार एक अस्तित्व उभं केलं होतं, आव्हान उभं केलं होतं, एक राजकीय ताकद सुद्धा ती बनू लागली होती. काही कारणामुळे तसं झालं नाही. मग सांस्कृतिक संघटना का राजकीय संघटना पेच तयार झाला, इतरांच्या महत्वाकांक्षा बाकीच्या पक्षामध्ये जाणं आणि एक संपूर्ण काळ निघून जातो. पण राष्ट्रवादीला त्याची दखल घ्यावी लागली आणि असं मानलं जात होतं की राष्ट्रवादी अप्रत्यक्षरित्या त्या संघटनेच्या मागे आहे, असं म्हटलं जात होतं. असं अधिकृतरित्या कधीही समोर आलेलं नाहीये. मात्र आता राष्ट्रवादी त्या अर्थाचं राजकारण करू पाहते का, त्याची ही सुरुवात आहे का नाशिकचा हा पॅटर्न, हे मात्र आपल्याला विधानसभेपर्यंत बघावं लागेल. तुम्हाला काय वाटतं, असं होईल का? असं झाल्यास त्याचं यश मिळेल का? केवळ एक हायपोथेसिस आहे? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तुमचेही काही अंदाज वेगळे असतील तर जरूर इथे शेअर करा. तुम्हाला काय वाटतं ते इथे मांडा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हा पुढारी न्यूज फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आहे, फॉलो करा. सबस्क्राईबचा लिंक शेअर, म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनची घंटीसुद्धा तिकडे क्लिक करायला विसरू नका. मी स्वतः फेसबुक आणि ट्विटरवरती ॲक्टिव्ह असतो, मला तुम्ही फॉलो करू शकता. आणि त्या सगळ्याच्या पलीकडे नेहमी पाहत राहा पुढारी न्यूज.